There Will Come Soft Rains by रे ब्रॅडबेरी. चला तर मग आपण ही कथा मराठी भाषेत समजून घेऊया. कथेचं शीर्षक आहे हळुवार पाऊस येईल तेथे. लेखक रे ब्रॅडबेरी. बैठकीच्या खोलीत आवाजी घड्याळ गात होतं. टिकटॉक 7 वाजलेत. उठायची वेळ झाली. 7 वाजलेत. जणू काही त्याला भीती होती की कोणीच उठणार नाही. सकाळचं ते घर रिकामं पडलेलं होतं. घड्याळाची टिकटिक चालूच होती. त्या रिकाम्या घरात परत 7:09 नाश्त्याची वेळ. 7:09 स्वयंपाकघरात नाश्ता बनवण्याच्या स्टोवनं एक हिस्स असा निश्वास टाकला आणि त्याच्या गरम आतील भागातून खूपच व्यवस्थित भाजल्या गेलेली तपकिरी रंगाचे 8 टोस्टचे तुकडे, 8 अंडी, त्यांची पिवळसर साईड वर असलेली, बेकन म्हणजेच डुकराच्या मांसाचे खारवलेले भाजलेले 16 तुकडे, 2 कॉफी आणि 2 गार दुधाचे ग्लास बाहेर पडले. आज 4 ऑगस्ट 2026. एक दुसरा आवाज स्वयंपाकघराच्या छतातून आला. ॲलेंडेल या शहरात, कॅलिफोर्नियाच्या. त्या आवाजानं परत तारीख 3 वेळेला आठवण राहावी म्हणून वारंवार सांगितली. आज मिस्टर फिदरस्टोनचा वाढदिवस. आज तिलिताच्या लग्नाचा वाढदिवस. इन्शुरन्स द्यावयाचा आहे, तसेच पाणी, गॅस आणि विजेची बिलंसुद्धा. कुठेतरी भिंतींमध्ये बसवलेली रीळ क्लिक क्लिक असा आवाज झाला. आठवणींचे जे टेप बसवलेले होते ते चमकले इलेक्ट्रिक डोळ्यांमधून. 8:01. टिकटॉक 8:01. चला शाळेत निघा, कामावर जा.
पळापळा 8:01. पण कुठलंच दार लावण्याचा आवाज आला नाही किंवा कार्पेटवरून कोणाच्या हळूवार पावलांचा रबराच्या टाचेचा, बुटांच्या टाचांचा आवाज आला नाही. बाहेर पाऊस पडत होता. समोरच्या दारावरचा हवामानाचा डब्बा हळूवार गात होता. पावसा पावसा जा, दूर निघून जा. छत्र्या, रेनकोट आजच्यासाठी. आणि मग पाऊस त्या रिकाम्या घरावर टपटपत होता आणि त्याचा प्रतिध्वनी येत होता. बाहेर गॅरेजचा आवाज आला. गॅरेजचं दार वर उचललं गेलं, आतली कार दाखवत. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर दार परत खाली झालं, बंद झालं. 8:30 अंडी वाळून गेलेली होती आणि टोस्टचा दगड बनला होता. एका ॲल्युमिनियमच्या यंत्रानं ती अंडी आणि ते टोस्ट यांचा झालेला कचरा सिंकमध्ये लोटला. तिथे गरम पाण्यानं तो एका धातूच्या जणू काही घशात गेला, तिथे पचवला गेला आणि मग दूरवर कुठेतरी समुद्रात फेकल्या गेला. खरकटी ताटं मग एका गरम भांडी धुण्याच्या यंत्रामध्ये टाकल्या गेली आणि चमचम करत बाहेर पडली, कोरडी होऊन. 9:15 घड्याळानं सांगितलं. सफाईची वेळ. मग भिंतीतून काही छोटे छोटे रोबो उंदरांचे बाहेर पडले.